तर अवादा खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या अडचणी आता वाढणार आहेत। या क्षणाची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, धनंजय मुंडे यांचा आज राजीनामा झालाय आणि आता अवादा खंडणी प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढणार आहेत। मुंडेंच्या शासकीय बंगल्यावर खंडणीसाठी बैठक झाली। सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांनी हा आरोप केलाय, तेव्हा खंडणी प्रकरणीही मुंडेंच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे। अवादा पवनचक्की खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे आता अडचणीत येण्याची शक्यता आहे। तर अवादा कंपनीकडून खंडणी घेण्यासाठी धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये काय ठरलं याचा तपशील बाहेर यावा अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे। अवादा कंपनीचे कोणते अधिकारी या बैठकीला उपस्थित होते त्यांचा जबाब सुद्धा नोंदवण्यात यावा अशी मागणी सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे। अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात स्वतंत्र गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामुळे खंडणी प्रकरणामध्ये धनंजय मुंडे आता अडचणीत येण्याची शक्यता आहे। राजीनामा घेऊन नुसतं थांबणार नाही। सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये याच्यामध्ये जे ही घटना कशामुळे घडलेली आहे तर खंडणीमुळे घडलेली। तर खंडणीची एक बैठक सातपुडा ह्या त्यांच्या निवासस्थानी झालंय हा माझा आरोप अजूनही तसाच आहे। त्याच्यामुळं त्याचंही उत्तर त्यांना या ठिकाणी द्यावं लागेल आणि जे कोणी डॉक्टर वाय भासे, महाराजा, गहाराजा, आणखी काही लोक आहेत आणि एक विनंती केलेली, ह्या सगळ्यांचे CDR चेक करून याच्यामध्ये आणखी किती आरोपी वाढतात हे त्याच वेळेस कळेल। हे बघा, जर ही खंडणीची जे धस अण्णा बोलले आहेत, मी बघितलं नाही पण आपल्याच माध्यमातून मला कळत आहे ते काहीतरी पुरावे असल्याशिवाय बोलणार नाही। तसं जर असेल तर त्यांना सहआरोपी केलं पाहिजे।